आता ह्याला ऐकू येतं का? नाही, ह्याला ऐकू येतं का? बरं. सर्वप्रथम माझ्या मते बऱ्याच दिवसानंतर इतक्या सकाळच्या पत्रकार परिषदेसाठी आपण माहितीच्या पत्रकार परिषदेसाठी आपण उपस्थित आहात. मी सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं हार्दिक स्वागत करतो. माहितीचे नेते माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब हे सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहेत. मी या पत्रकार परिषदेला आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य ॲडव्होकेट खंडेरावजी चौरे साहेब हेही उपस्थित आहेत. मी आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबाला विनंती करतो की त्यांनी सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधावा. नमस्कार. काल आणि गेल्या 2-3 दिवसापासून अवकाळी पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, त्याच्यामुळे नुकसान झालं आहे. वादळ वाऱ्यामुळे नुकसान झालं आहे. दुर्दैवाने काही जनावरे दगावलेली आहेत, काही घरांवरची पत्रे वगैरे उडून गेलेत आणि काही लोक जखमी झालेले आहेत. प्रशासनाला अतिशय सक्त सूचना आपण दिलेल्या आहेत. त्यांना निसर्ग जेव्हा कोपतो आणि जेव्हा अशा प्रकारचं नुकसान होतं ते काय आचारसंहितेमध्ये नसतं. त्यामुळे आज रविवार जरी असला तरी जे महसूल, कृषी आणि ग्रामविकासचे अधिकारी आहेत त्यांनी नुकसान झाले त्याचे पंचनामे तातडीने करावे आणि अहवाल लवकर पाठवावे अशी मी त्यांना आग्रहाची मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने कामाला सुरुवात देखील झालेली आहे. आपल्या माध्यमातून माझी एक विनंती राहणार आहे की जिथे निकषाच्या बाहेर नुकसान झालं आहे, आज सकाळी 7 वाजता आम्ही जवळाला गेलो होतो. काळे नावाचे आपले एक शेतकरी आहेत, त्यांनी तिथे पॉली हाऊस केलं आहे. ढोबळी मिरचीची शेती करतात ते. मोठ्या प्रमाणामध्ये पॉली हाऊसचं नुकसान झालं आहे. प्लास्टिक फाटलं आहे, जवळजवळ 4.5 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. त्यांना कुठलं इन्शुरन्स नाही आहे, त्यांना कुठल्या निकषामधनं तशी मदत मिळत नाही. पण त्यांची खास बाब करण्याच्या बाबतीमध्ये देखील आपण मागणी केली आहे. त्या पद्धतीचा अहवाल तयार होईल. तर माझी विनंती आहे की जिथे अशा प्रकारे निकषाच्या बाहेर नुकसान झालं आहे त्याचे देखील पंचनामे करून घेतले जावे आणि त्याच्या बाबतीतला अहवाल जो आहे तो महसूल यंत्रणेच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात यावा अशी आपल्या माध्यमातून मला आग्रहाची विनंती करायची आहे. रीतसर निकषाप्रमाणे आपल्याला मदत मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू, हा देखील मला शब्द आपल्याला द्यायचा आहे. आपल्याला कल्पना आहे की आता लोकसभेची निवडणूक चालू आहे. आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही निवडणूक जी आहे ही विकासावरती असायला हवी. आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली कामं आणि पुढे जी संकल्पना आहे, हा जिल्हा आणि हा लोकसभा मतदारसंघ विकासाच्या घोडदौडीमध्ये कुठे मागे राहू नये या अनुषंगाने आम्ही प्रत्येक वेळेस सकारात्मक मुद्दे मांडतो आणि वास्तव जे आहे, खरं जे आहे ते बोलतो. दुर्दैवाने जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना संधी मिळून देखील त्यांनी काही काम भरीव असं केलेलं नाही आहे. खोटं नाटं बोलायचं, नौटंकी करायची, बोलबच्चनगिरी करायची, याच्या पलीकडे काही काम तर कुठे दिसत नाही आहे. आणि त्यामुळे काही विषय मांडणं, जनतेची, मतदारांची दिशाभूल करणं हे प्रकार वारंवार चालू आहेत. खरं तर आमच्यासारख्यांनी बोलण्याच्या लायकीचे लोक नाही आहेत, परंतु खोटं जे बोललं जातं, सारखं जे बोललं जातं, त्या बाबतीमध्ये जे वास्तव आहे ते जनतेसमोर मांडणं देखील निश्चितपणे गरजेचं असतं. एक मुद्दा आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा आहे ज्याचं वास्तव आपल्यालाही माहिती आहे. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण मेडिकल कॉलेज जे आहे ते 1991ला सुरू केलं आणि अगदी तेव्हापासून 91पासून आपण आपल्या भागातले रुग्ण आहेत त्यांना तिकडे नवी मुंबईमध्ये सेवा देण्याचं काम आपण जे आहे ते सातत्याने केलेलं आहे.
आपण जर गेल्या 10-12 वर्षाचा विचार केला तर रुग्णांवरती साधारण 1 लाख उपचार आपण केले आणि 1 लाख उपचारापैकी 2012मध्ये शासकीय योजना एक सुरू झाली, त्या निकषामध्ये काही उपचार बसले, परंतु जवळजवळ 73,000 उपचार जे आहेत ते काही कुठल्या शासकीय योजनेमध्ये बसले नाही. त्याला लागणारा जो काही खर्च आहे साधारण ठीक आहे, परत सांगतो. गेल्या काही वर्षांमध्ये साधारण 1 लाखाच्या आसपासची संख्या होती. त्याच्यातले अंदाजे 27,000 उपचार जे आहेत ते योजनेमध्ये त्याच्या निकषात बसले, परंतु उरलेले 73,000 उपचार जे आहेत ते 73,000 उपचार निकषात बसले नाही. त्याच्यासाठी जो काही खर्च लागतो साधारण 48 कोटी रुपये हे ट्रस्टने स्वतःच्या निधीमधनं खर्च केले. याच्या व्यतिरिक्त आपल्याला सांगण्यासारखं हे आहे की आपली ही रुग्णसेवा ही सेवा आहे, पैशामध्ये मोजण्याचा खरं तर हा विषय नाही, परंतु दुर्दैवाने विरोधक जे आहेत त्याचं राजकारण करत आहेत. हे अतिशय हीन दर्जाचं राजकारण आहे. खोटी माहिती, अर्धवट माहिती द्यायची, दिशाभूल करायची आणि या बाबतीमध्ये जी काही कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे, फौजदारी कारवाई करणं गरजेचं आहे, ती कारवाई जी आहे ती इंडिपेंडेंटली स्वतंत्ररित्या केली जाईल. परंतु हे खोटं बोलण्याचा जो प्रकार आहे तो आता महायुती काही ऐकून घेणार नाही. प्रत्येक विषय जो आहे त्याच्या बाबतीतलं वास्तव जनतेसमोर मांडलं जाईल. पण मला परत एकदा सांगायचं आहे की ही निवडणूक जी आहे ही केलेल्या कामाची, विकासाची पाहिजे. खासदार म्हणून जे काम करणं अपेक्षित आहे, केंद्र सरकारचा मोठा निधी आणणं, केंद्र सरकारच्या मोठ्या योजना आणणं, आपल्या भागातले केंद्र सरकारशी संबंधित विषय मार्गी लावणं, या बाबतीमध्ये शून्य काम, ॲब्सोल्यूट फेल्युअर झालेली व्यक्ती जेव्हा जास्त बोलायचा प्रयत्न करते तेव्हा स्वाभाविकच आहे की वास्तव मांडणं गरजेचं आहे. खोटं बोलणं, नाटकी बोलणं, बोलबच्चनगिरी ही जी आहे ती आता चालवून घेतली जाणार नाही, हे आपल्यासमोर मला मांडायचं आहे. आणि जनतेला मला कोण बोलतं, खरोखर काम कोण करतं, अडचणीच्या काळामध्ये खरोखर कोण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योजना केंद्राच्या कोण आणू शकणार आहे, मोठ्या प्रमाणात निधी कोण आणू शकणार आहे. आणि मोदी साहेबांचं सरकार तिसऱ्यांदा आल्यानंतर आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकास घडवण्याची क्षमता कोणामध्ये आहे याचा निश्चितपणे विचार मायबाप जनतेने करायला हवा. ही आग्रहाची विनंती, हे आवाहन आपल्या माध्यमातून मी करतो. आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपण. हा विरोधक जो आहे तो खोटारडा आहे. इथे मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि इथलं मेडिकल कॉलेज दुसरीकडे नेलं, असं जर झालं असेल त्यांनी पुरावा सादर करावा, मी राजकारण सोडून देतो. खोटारडा एकदम 1 नंबरचा खोटारडा आहे, त्यापेक्षा जास्त काय बोलायचं. प्रश्न विचारा तुम्ही, त्याचं उत्तर देऊ ना. हां, एक मिनिट, एक विषय घेऊ. 16 रुग्णांवर 138 शस्त्रक्रिया. आता आपण समजून घ्या, एक विषय घेऊन आपण 16 रुग्णांवरती किती 138 शस्त्रक्रिया. मी तुम्हाला कागद देतो. पद्धत कशी असते, उपचार, शस्त्रक्रिया हा शब्द वापरला जात नसतो. मी समजा किडनीच्या आजारचा पेशंट आहे, मला डायलिसिस लागतं. मला जर समजा 2 दिवसाला डायलिसिस लागत असेल आणि माझे समजा 10 डायलिसिस झाले तर माझ्यावरती 10 शस्त्रक्रिया झाल्या म्हणायच्या का. मी पेशंट एक आहे परंतु मला डायलिसिस लागतं. नेफ्रोलॉजी त्याला म्हणतात. नेफ्रोलॉजीमध्ये डायलिसिस जो आजार आहे त्याला जो उपचार केला जातो, प्रत्येक डायलिसिस हा वेगळा उपचार आहे. मी आज एक डायलिसिस केलं, एक उपचार झाला. 2 दिवसांनी केलं, दुसरा उपचार झाला. 1 आठवड्याने केलं, तिसरा उपचार झाला. एका पेशंटवरती अनेक वेळेस, कधी कधी 10-10, 20-20 वेळेस, तुम्हाला माहिती आहे डायलिसिस आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्हा रुग्णालयात देखील केलं जातं. एका रुग्णावरती किती वेळेस केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे.
एकतर ह्याला काही समजत नसेल किंवा परत खोटं बोलत असेल. त्यामुळे गैरसमज नको. एका रुग्णावरती अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाही आहेत, एका रुग्णावरती अनेक उपचार झालेले आहेत. हा विषय आपल्याला समजला? स्पष्ट आहे ना? उपचार आणि शस्त्रक्रियामध्ये फरक आहे. एका व्यक्तीवरती 50 शस्त्रक्रिया झाल्या असं होऊ शकत नाही, परंतु एका व्यक्तीवरती 50 डायलिसिस त्याचा जीव वाचवण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतात आणि आपण ते करतो. यांनी पण 5 वर्ष खासदार आहे. दोघांची 5 वर्षातली संघामधून चर्चा करावी, त्यांनी काय काम केलं आणि मी काय काम केलं, नाही नाही माझं व्यासपीठावर येऊन चर्चा करावी असं नाही नाही मी आपण तयार आहात का? मी बार्शीमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं. यांनी जो आपला प्रतिस्पर्धी आहे, आपण त्याला बाळ म्हणतो ना, त्याचं जर काही खरोखर काम असेल तर त्यांनी लेखी द्यावं की मी अमुक अमुक काम केलं. एक उदाहरण देतो मी केंद्र सरकारशी संबंधित. साधं उदाहरण आहे, तुम्ही सगळेजण मान्य कराल की 2014मध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे तुळजापूरला आले होते विधानसभेच्या प्रचारासाठी आले होते. आणि त्यांनी भाषण करताना निम्मा वेळ त्यांनी आवर्जून काय सांगितलं? त्यांनी हे सांगितलं की मी आईचं तुळजापूर जे आहे हे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार आहे. मी तुळजापूर रेल्वेच्या नकाशावरती आणणार आहे. रेल्वेच्या नकाशावरती आलं की मोठ्या प्रमाणात इथे भाविक येतील आणि भाविक आले की इथलं अर्थकारण बदलेल. विकास करत असताना स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं, या अनुषंगाने मी इथे काम करेन असं मोदी साहेबांनी 14मध्ये सांगितलं होतं. 2019मध्ये त्यांनी भूमिपूजन केलं. तुम्हाला आठवत असेल तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि ठरलं असं होतं की निम्मे पैसे केंद्राचे आणि निम्मे राज्याचे. नंतर ठाकरे सरकार आलं. मी वारंवार पाठपुरावा करत होतो की राज्य सरकारने आपला हिस्सा द्यावा, परंतु राज्य सरकारने शेवटपर्यंत हिस्सा दिला नाही. राज्य सरकारच्या मागे लागलो. परिवहन मंत्री अनिल परब साहेबांवरती मी हक्कभंग विधानसभेमध्ये मांडला. तरी देखील आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला रेल्वे यावी म्हणून ठाकरे सरकारने 50% राज्य सरकारच्या हिस्सातले 1 रुपयेसुद्धा दिले नाही. ते पैसे दिले असते तर कदाचित रेल्वेचं काम सुरूही झालं असतं, रेल्वे आपल्यापर्यंत आली असती. आता माझा प्रश्न काय आहे की खासदार म्हणून केंद्र सरकारशी संबंधित विषय आहे, ठाकरे सरकार होतं, राज्य सरकारचा रुपया मिळाला नाही. या खासदाराने स्वतःचं सरकार असताना राज्यात 1 रुपयासुद्धा जो मिळाला नाही या बाबतीत काय काम केलं? द्यावं, लेखी द्यावं. किती बैठका लावल्या, ठाकरे साहेबांकडे किती वेळेस जाऊन भेटून विनंती केली, ते राज्य सरकारचे पैसे द्या म्हणून ठाकरे सरकारनं किती पत्र दिली, मांडावं ना वास्तव. खोटं बोलण्यापेक्षा काम केलं असेल तर त्याचे पुरावे द्यावे, मग बोलू ना आपण. काही करायचं नाही, उलट प्रत्येक कामामध्ये अडथळा आणायचा, खोटारडेपणा करायचा आणि मी म्हटल्यासारखं नौटंकी करायची, त्याला अर्थ नाही. वास्तव दाखवा, कागद दाखवा, केलेले काम जे आहे ते दाखवा, मग बोलू आपण ना. आश्वासन दिलं तुळजापूरला. 2014 ते 2019 मोदी पंतप्रधान होते आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. 5 वर्षात किती निधी दिला तुम्ही? तुम्हाला एक मिनिट तुम्हाला कदाचित प्रक्रिया कदाचित समजत नसेल. विषय कसा असतो की अंतर जे असतं, कुठलं अंतर? धाराशिव, तुळजापूर, सोलापूर याची पूर्ण जी आहे ती पाहणी करावी लागते, सर्वे करावा लागतो, त्याचं एस्टिमेट करावं लागतं. एस्टिमेट केल्यानंतर त्याची प्रक्रिया असते मंजुरीची. एकदा रेल्वे बोर्डाकडनं मंजुरी मिळाली की त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळते आणि मग टेंडरिंग होतं. साधारण अशा प्रकल्पांना 10-10, 15-15 वर्ष लागतात, अशा प्रकारच्या प्रकल्पांना. पण आपण या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये वेगळा विचार केला. 19मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर ह्याची आपण 3 तुकडे पाडलेत, म्हणजे 3 टेंडर होणार, एकाच वेळेस 3 ठिकाणी कामं होणार आणि आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की 2.5 वर्षामध्ये काम पूर्ण व्हावं. आता एका टेंडरचं म्हणजे धाराशिव तुळजापूरचा जो तुकडा आहे त्या टेंडरचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. आचारसंहितेच्या नंतर तातडीने तिथे काम सुरू होईल. तुम्ही काय म्हटलं? नाही, आपण एक गोष्ट समजून घ्या
येणारं सरकार मोदी साहेबांचं असणार आहे. मोदी साहेबांवरती देशातल्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे. हे काही घरगुती निवडणूक नाही आहे गल्लीबोळातली, ही देशाची निवडणूक आहे. देशाचं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला वाढवायचं आहे. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत कोण करू शकतं? मोदी साहेब करू शकतात का राहुल गांधी करू शकतात? या बाबतीत जनतेमध्ये स्पष्टपणा आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये, उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये क्षमता कोणामध्ये आहे लोकांना न्याय देण्याची हे जनतेला माहिती आहे. खोटं नाटक बोलणं, हे नाटक करणं, नौटंकी हे तेवढ्यापुरते असते. परंतु प्रत्येकाने जर स्वतःचा विचार केला, स्वतःच्या गावाचा विचार केला, तर खऱ्या अर्थाने निधी कोणी मिळवून दिला? महायुतीचे जे वेगवेगळे घटक आहेत, जे आमदार महोदय आहेत, नेते आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या व्यक्तीने स्वतःकडचा निधी जो आहे तो खर्चसुद्धा केला नाही, गेल्या 2-3 महिन्यामध्येच पत्र दिले, त्या व्यक्तीची क्षमता किती आहे, कार्यक्षमता किती आहे याबद्दल मी आज बोलणार नाही. परंतु जास्त जर बोलण्याचा प्रयत्न केला, खोट्या नाट्या गोष्टी जर केल्या, तर मग काय आम्ही देखील गप्प बसणार नाही. अगदी शेजारी सोलापूरमधले स्वदेशी परदेशी विषयांपासून अनेक विषय जे आहेत ते आम्हाला माहिती आहेत, पण असल्या भानगडीत आम्ही पडत नाही. पातळी सोडून जर समोरचे वागले तर मात्र आता खपून घेणार नाही. वास्तववादी बोला, पुराव्यानिशी बोला आणि विकासाचं बोला. काय काम करणार आहात बोला, काय काम केलं ते सांगा आणि पुरावे द्या. पुरावे दिले ना मग मी समोरासमोर बोलायला तयार आहे. त्याला तसं उत्तर मिळेल. काय म्हटलं? नाही, निश्चितपणे केंद्रातले नेतेगण येणार आहेत, राज्यातले नेतेगण येणार आहेत. थोडा शेड्यूल ठरला की आपल्याला कळवतो ना. हो. रेल्वे भूसंपादनाच्या बाबतीमध्ये जी प्रक्रिया चालू होती, पैसे वाटप करण्याची प्रक्रिया चालूच होती, मावेजा देण्याची, त्याच्यामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक पत्र देऊन अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाशी बोलून आपण ती प्रक्रिया परत सुरू केली आहे आणि आवर्जून जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना आपण लवाद म्हणून नेमलेलं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना व्यवस्थित न्याय मिळेल, कोणाच्या दबावाखाली काही चुकीचं होणार नाही. जास्तीत जास्त मावेजा मिळण्याच्या अनुषंगाने आपण देखील याबाबतीत कायद्यानुसार पाठपुरावा करणार आहोत. आता खासदार वारंवार